अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली। नागपूर खंडपीठाकडून संचित रजा याचिकेवर मंजुरी देण्यात आली। कारागृह उपमहानिरीक्षकाकडे 18 ऑगस्ट 2024 ला अर्ज करण्यात आला होता आणि त्या संदर्भात संचित रजा याचिकेवर मंजुरी देण्यात आलेली आहे। अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा ही मंजूर झाली। या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, अरुण गवळीला आता 28 दिवसाची संचित रजा या याचिकेवर मंजुरी मिळालेली आहे। यासाठी त्यांनी आधीच अर्ज केला होता। या संदर्भात काय माहिती आहे? अरुण गवळी हा कमलाकर दामसंदेकर यांच्या हत्ये प्रकरणात नागपूरच्या कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे। यापूर्वी त्याने संचित रजेसाठी अर्ज केलेला होता, मात्र निवडणुकीचा काळ होता आणि शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला प्रश्न किंवा गंभीर परिस्थिती उत्पन्न होऊ शकते या कारणास्तव त्याचा अर्ज कारागृह उपमहानिरीक्षकांनी नामंजूर केलेला होता। त्यानंतर अरुण गवळीच्या वकिलाने हायकोर्टात अर्ज दाखल केलेला होता आणि त्या अर्जावर सुनावणी करत आता डॉन अरुण गवळी याला 28 दिवसाची संचित रजा मंजूर केलेली। यापूर्वीही संचित रजा त्याचा मंजूर करण्यात आलेल्या होत्या, मात्र आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अरुण गवळी याला 28 दिवसाची संचित रजा बाहेर करण्यात आलेली आहे। मात्र त्यामुळे आता या आठवड्यात अरुण गवळी हा आपल्या मुंबई येथील निवासस्थानी पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।